दीपक उत्तमराव जवंजाळ फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणाहून नगराध्यक्ष पदासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत। मला एक अभिमान असा आहे त्यांच्याबद्दल की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहेत। सामाजिक कला क्रीडा ह्या क्षेत्रामध्ये पारंगत असून आमच्या समाजासाठी सर्व समाजासाठी उत्तमपणे लढणारे एक व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल आमचा एक प्रचंड विश्वास आहे की या ठिकाणाहून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील। सर्व जनतेसाठी ते अहोरात्र कष्ट करतील। आमचा असा ठाम विश्वास आहे की ते या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतील। आपलं मत कोणाला असणार? माझं मत 1001% बॅट या चिन्हाला म्हणजेच 3 नंबर क्रमांकाला असणार आहे, म्हणजेच दीपक उत्तमराव जवंजाळ यांना 100% माझं मतदान असणार आहे। काही दीपक उत्तम जवंजाळ हे नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे, काय वाटते तुम्हाला त्यांच्याबद्दल? दीपक उत्तम जवंजाळ हे शिकलेले सुशिक्षित आहेत, तरी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते सर्व कामे व्यवस्थित करतील आणि ह्या विभागाचा विकास करतील ही अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करतील पण अशी अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटते, निवडून येतील? हा, निवडून येतील, 100% येतील। जनता त्यांचा स्वीकार करेल का? हा, करेल, कारण सुशिक्षित असल्यामुळे त्यांना ज्ञान जास्त असतं सुशिक्षित माणसांना, त्यामुळं बॅट या चिन्हावर बटन दाबून सगळ्यांनी त्यांना सहमत आणि सहकार्य करावे। तसंच वार्ड क्रमांक 3 मधून आम्रपालीताई दीपक जवंजाळ हे सुद्धा नगरसेविकेसाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या पण चांगल्या आहेत, शिकलेल्या आहेत, सवरलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना ज्ञान पण जास्त आहे आणि त्या विकास करू शकतात आणि महिलांना, मुलांना, बालकल्याण हा जे म्हणजे सगळ्यांसाठीच त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। निवडून आल्याच्या नंतरनी जे प्रलंबित कामं आहेत ते मार्गी लावतील का? हा, लावतील। विश्वास आहे? हो। तुमचं ठाम मत आहे का त्यांना? हा, ठाम आहे। दीपक जवंजाळ हे शिकले सवरलेले माणूस आहे आणि त्यांना निवडून देणारच आम्ही आणि निवडून येणारच। आम्रपाली दीपक जवंजाळ यांना पण निवडून द्या, आमची साथ त्यांना आहे, चांगले विर्यात आमची साथ त्यांना आहे। काही होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दीपक उत्तम जवंजाळ, तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याबद्दल? त्यांचं एक धाडसी नेतृत्व आहे त्यांचं आणि ते 100% निवडून येणार या भागातून, सगळ्या सर्व समस्या पूर्ण करणार ते। कशावरून तुम्हाला असं वाटतं की ते निवडून येतील? ठाम मत आहे ना, असं हे कॉन्फिडन्स तेवढा आहे आणि ते सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत, ते त्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या बरेच हे काय त्यांचं आहे, त्यामध्ये हे करणार सगळं व्यवस्थित। पतसंस्था आहे म्हणून निवडून येतील असं? पतसंस्था नाही, पण त्यांचं कार्य पण आहे ना तसंच। काय कार्य आहे? कार्य म्हणजे सगळ्या लोकांना गोरगरिबांना हे करून देणं, काय करून देणं? रोजगार धंदा लावून देणं, पतपडेतून हे कर्ज उपलब्ध करून देणं, एवढंच त्यांचं कार्य आहे ना। असं गोरगरिबांना लोन दिलं म्हणून ते नगरसेवक? लोन दिल्यामुळे नाही, पण एक ठाम मत आहे त्यांचं असं। म्हणजे प्रभागातले काय समस्या आहे? प्रभागातल्या समस्या म्हणजे रस्त्याचं हे करणं, परत आणखी पाण्याचा प्रश्न आहे, खड्डे आहेत रस्त्यात, सगळं हे म्हणजे नागरिकांना त्रास होतो, म्हाताऱ्या नागरिकांना वगैरे, ते सगळंच गटाराची व्यवस्था आहे, ते सगळे करून देणार, त्यांचा ठाम विश्वास आहे आमचा। दीपक जवंजाळ हे नगराध्यक्ष झाल्यानंतर करतील का पूर्ण कामं सर्व? हो, करतील ना, सगळ्या समस्यांवर सगळं काम पूर्णपणे करतील ते, माणूस आणि ते निवडून येणारच। माणूस योग्य आहे, 100% योग्य आहे माणूस, निवडून येणार? हो, येणार। आपलं मत कोणाला असणार? प्रश्न आहे का, अर्थात त्यांनाच। मिसेस आम्रपाली दीपक जवंजाळ हे सुद्धा वार्ड क्रमांक 3 मधून नगरसेविकेसाठी इच्छुक आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतं, कसा आहे त्यांचा स्वभाव? त्या पण मनमिळावू सगळ्या मिळून धरणाऱ्या आहेत, त्यांचं पण कार्य आहे, त्यांचं पण त्यांच्या संस्था आहेत, परत त्यांचं बरं प्रत्येक ठिकाणी जर लक्ष असतं, प्रत्येक विभागातून जर लक्ष असतं त्यांचं, आणि सगळ्या महिला सबलीकरणाचं एकत्र घेऊन ते लढू शकतात। त्या कोण? आम्रपाली जवंजाळ, दीपक जवंजाळ निवडून येतील? हो, 100% निवडून येते, ठाम विश्वास आहे। दीपक जवंजाळ सर हे उत्तम चांगले आहेत, उच्च शिक्षित आहेत, हे त्यांना सगळ्यांनी निवडून द्यावे ही माझी नम्र विनंती। दीपक उत्तम जवंजाळ, आम्रपाली दीपक जवंजाळ यांना आपला पाठिंबा असणार आहे का? आम्रपाली दीपक जवंजाळ यांना आमचा पाठिंबा आहे।